ज्या राहिली होती त्याच्या माध्यमातून आणि तोच शुभम स्ट्राईक करून पाहू शकाल आपण कशा पद्धतीने फटकेबाजी करेल. तर P1चं पहिले षटक हाताळण्यासाठी सूरज सज्ज. पहिला चेंडू लोंगोमच्या दिशेने चेंडू जाईल तो 7 धावेसाठी येतो बिग षटकार. पासाला मोठा फटका लोंगोमच्या दिशेने पाहायला मिळालाय. दुसरा चेंडू खाली खोदून काढलाय, स्ट्रेट डाऊन केलाय त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, दुसरीला प्रयत्न होईल का? 2 धावा सहजरित्या पूर्ण. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अद्याप जर विचार केला तर 2 चेंडू मागे 8 धावा धाव फलकावर जोडले गेल्यात. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर खूपच चांगला फटका सजवला होता आणि तो चेंडू देखील सीमा पार गेला होता. आणि दुसऱ्या चेंडू तसा प्रत्युत्तर देत असताना सूरज हाच्या गोलंदाजीवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईकला पण शिकाल शुभमला पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. खूप चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. जणू काही वेगावर स्वर होऊन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सूरजच्या माध्यमातून उर्फ पठ्या खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक. P1चा पहिले षटक प्रगतीपथावर असताना आपण जर पाहू शकाल कशा रीतीने 38 सर्कलचा आपण फायदा घेत फलंदाज शुभमला पाहू शकाल. पुन्हा एकदा स्लोअरचा चेंडू त्या ठिकाणी चेंडू जाईल तो गुदगुल्या करत चेंडू येईल तो 4 धावेसाठी. इथं मी डीजेला संधी देईन. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल ज्यामध्ये आपण पाहतो टीम पळसदरी संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी फाईट करेल स्वर्गीय बेल्या इलेवन मोरिया धोदाणी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी जाण व्हायचा. पहिला सामना जिंकेल त्या संघाला बाय दिले जातात. लहान दामणी संघाने सामना जिंकला होता, बागाचवाडी संघाला पराभूत केला होता आणि त्यानंतर रेग्युलर पोलमधील खऱ्या अर्थानं सामने आपण पाहिले होत्या. आणि तर मात्र दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असणार आहे पळसदरी संघाचे कॅप्टन आणि स्वर्गीय बेल्या इलेवन मोरिया धोदाणी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. सामना 3 षटकांचा असेल याकडे लक्ष असू द्या दोन्ही संघाच्या संघनायकाचा. आउट टू कम बॉक्स. तर पहिल्या षटकाचा अद्यापर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला फलंदाज जयवंतला पाहू शकाल. पहिला बॉल पॅस करण्यासाठी स्टेटला खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. सॉरी, एकही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूचा सांगावा येतोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात. 13 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते गाडेश्वर संघाकडून. थँक्यू देवराम. त्यानंतर याच परिसरामधील एक मराठीचा गोड आवाज जरता त्याचा द वॉइस ऑफ देरंग सूरज वाघ त्यांचा देखील इथं शुभागमन झाला. त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती. सूरज आपलंही स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. कॉपरेट करा पा स्पीडअप घ्यायचा टीम धोदाणी संघ. टीम मिटिंग जास्त काल घ्यायची नाही. पंचांना देखील विनंती आहे की टीम मिटिंग मैदानावरती जास्त काल घेऊ देऊ नका. बराच उशीर झाला या कारणास्तव आम्ही वारंवार विनंती करतोय की टीम मिटिंग घ्यायची नाही. हॅलो. तर पहिल्या षटकाच्या नंतर धाव फलकावर धावा जोडल्या गेल्या होत्या 13 धावा. तर दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी सूरजचा मोठा बंधू किरणला पाहू शकाल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल स्वतः संघाचा सरसेनापती शुभमला. तर नॉन स्ट्राईकला पाहू शकाल जयवंतला. तर किरण यांचा पहिला चेंडू शुभमसाठी कशा पद्धतीने असेल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा तो चेंडू जाईल तो थर्डमॅनचा रिदन मध्ये चेंडू ढकलून दिले. चेंडू येईल सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. चेंडूवर स्वागत आपण होताना पाहतोय. पहिला चेंडू चौकार लागल्यानंतर किरणवर प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने दुसरा चेंडू हाताळेल. पुन्हा एकदा चान्स बनली जाते त्या ठिकाणी.
पण झेन मात्र जमिनीला दान निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी चान्स बनले होते धोदाणी संघाकडून, पण त्या ठिकाणी मात्र निर निर त्या ठिकाणी चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू कुठेतरी चौकार लगावल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आलाय. खूप छान गोलंदाजी पाहायला मिळते. एक कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल. खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल केला. एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न होईल का, पण त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. एका धावेने धाव संख्येचा जर विचार केला तर 18 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. तर खूप छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एटीएम धोताणी संघाकडून. तितकी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. अद्याप जर विचार केला तर या ओव्हर मधले अजून शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, त्या ठिकाणी जागा बनवली होती आणि इथं मात्र पहिला लागणारा धक्का टीम गाडेश्वर संघाला. डीजे ठिकाणी जेवणच्या पारीचा अंत आपल्याला पाहायला मिळतोय. तर जेवणच्या जागा सामान्यासाठी नौका फलंदाज पण मैदानाच्या आत इन ऍक्शन नंबर 3 वरती पाहू शकाल. संजयला पाहू शकाल. नौका फलंदाज संजयला पाहू शकाल कशा पद्धतीने खेळ करेल. किती धावांचा टार्गेट असतील ह्या दोघांनी संघासमोर. अद्याप जर विचार केला तर शुभम सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान फटकेबाजी पाहायला मिळतील त्याच्या बॅट मधून. तर नौका फलंदाज संजयला पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅक वरती किरण. तर पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू, त्या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपल्या भेटीस येतोय. एका बाजूला गाडेश्वर तर दुसऱ्या साईडला पण पाहू शकाल धोदाणे. खूप छान मैदानावरती खेळ जर पाहिला तर शांततेने खेळ चालू असताना आपण पाहू शकाल. दुसरा शतक प्रगती पथावर असताना किरणच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न होईल का. लोंगमचा क्षेत्ररक्षण चुकी करतोय आणि 2 धावा देखील चिठ्ठाईच्या वेगाने पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग पाहायला मिळते आपल्याला शुभमच्या माध्यमातून. गुड बिटवीन द रनिंग आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेचा जर विचार केला तर धाव फलकावर धाव जोडले गेलेत. 20 धावा. खूप चांगले रनिंग पाहायला मिळालं आपल्याला त्या ठिकाणी. विचार केला तर 2 षटकाचा खेळ. तर दुसऱ्या षटक समाप्त झाल्यानंतर धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात. 20 धावा. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. साईनाथ ग्रामस्थ मंडळ दोदाने आयोजित दोदानी चषक 2026 पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतली शेवटची लढत आपण पाहू शकाल मैदानाच्या आत रंगतंय. एका साईडला जय भोलेनाथ क्रिकेट संघ गाडेश्वर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल चॅलेंजर क्रिकेट संघ धोधाण्या. एकमेकांना चॅलेंज देत असताना मैदानावरती पुन्हा अशी एकदा घडतंय काय बिघडतंय काय. चला तर तिसऱ्या षटकाला सुरुवात करू. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी नौका गोलंदाजीत वापरला जातोय. वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नारायणला पाहू शकाल. स्ट्राईकला तेवढाच मोठा फलंदाज आपण पाहू शकाल शुभम चौधरीला. खूप मोठा फलंदाज ओळखला जातोय शुभम चौधरी. पुन्हा एकदा फुलटोस चेंडू ढकलून दिलाय डीप विकेटच्या बाहेर. चेंडू जाईल तो 6 धावेसाठी येतोय शुभमच्या बॅट मधून. एक दमदार षटकार. डीजे
पहिल्या चेंडूचं स्वागत आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने स्वागत करून दिले नारायणचा. तर दुसरा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल तो एका टप्प्याने 4 धावेसाठी. तर पुन्हा एकदा मी डीजेला चान्स देईन. दोन मोठाले फटके आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार आला, एक चौकार आला. त्याच धावसंख्येचा जर विचार केला तर 30 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये नारायणवर तुटून पडलाय. शुभम सारखा मोठा फलंदाज, बलाढ्य फलंदाज मानला जातोय. पुन्हा एकदा स्ट्रेटला खोदून काढले. त्या ठिकाणी चान्स असेल विकेट चान्स. या ठिकाणी गोल्डन डकची शिकार होताना पाहतोय शुभम चौधरी. बॅक टू डग आउट डीजे. तर मोठा मासा गळाला फसल्यानंतर शुभमचा पारीचा होतोय अंत. शुभमची जागा सांभाळण्यासाठी नौका फलंदाज पण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. जनार्दनला पाहू शकाल. कुठेतरी दोन मोठाले फटके लगावले होते. त्यानंतर तसाच प्रत्युत्तर देत असताना शुभमला व्हावं लागतं बाद. खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय नारायणच्या माध्यमातून. पहिले दोन फटके मोठाले आले, त्यानंतर कशी विकेट काढायची ही मैदानात आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळून बोलतील की वाईट जे अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते ते 31 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. नौका फलंदाज आपण पाहू शकाल जनार्दनच्या बॅटमधून मोठाले फटक्यांच्या नित्यांत गरज असेल टीम गाडेश्वर संघाला. पुन्हा एकदा रॉकेटचा चेंडू त्या ठिकाणी एक धाव पूर्ण. एका धावेने धाव संख्येत भर पडते ते 32 धावा. खूपच चांगले बिठून रन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जय भोलेनाथ क्रिकेट संघ गाडेश्वारी टीम कडून. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल संजयला पाहू शकाल, ज्याच्या बॅटमधून अद्याप 2 धावा देण्यासाठी सज्ज झाले. तर आता ह्या चेंडूवर काय होईल आपण पाहू शकाल. सहजरित्या चेंडू हलक्या हाताने पेस केला होता. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नारायणच्या माध्यमातून. स्लो गतीचा चेंडू होता. त्या चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्न होता, पण निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अद्याप जर विचार केला तर या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा खोदून काढलेले चेंडू त्या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न होईल का? 2 धावा सहजरित्या पूर्ण. खूपच चांगले धाव फलक आपण जर पाहिली तर धाव फलकावर विचार केला तर 34 धावा धाव फलकावर विचार केला तर 34 धावा. तर सामना स्पीडअप करायचंय. कुठलेही टीम मीटिंग घेऊ नका. करायचंय टीम दोदाणे. सामना जरा स्पीडअप करायचंय. अद्याप जर विचार केला तर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 13 धावा खर्च केल्या सुरेश या गोलंदाजानं. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर 7 धावा खर्च केल्या किरण या गोलंदाजानं. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर नारायण या गोलंदाजानं 13 धावा
आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आणि चौथा षटक प्रगती पथावर असताना चौथा षटक गोलंदाज आपण पाहू शकाल स्वतः संघाचा संघ मालक रमेशला पाहू शकाल तर सुरुवात होते रिव्हर्स शॉटचा त्या ठिकाणी प्रयत्न बनवला होता पण निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रमेशच्या माध्यमातून फिरकीचा जादूगर ओळखला जातोय दो या ठिकाणी रिव्ह्यू असेल गाडेश्वरच्या टीम कडून आपण रिव्ह्यू पाहू शकाल व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला जाईल या ठिकाणी फेअर डिलिव्हरी दिला जाईल हा चेंडू डॉट असेल खूपच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रमेशच्या माध्यमातून फिरकीचा जादूगर अक्षरशः बोठावर बॉल फिरवतोय खूपच चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रमेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा ब्लॉकडीचा चेंडू त्या ठिकाणी जागा बनवली होती आणि एक धाव पळून काढले एका धावेने धावसंख्येचा जर विचार केला तर 35 धावा खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू निर्धाव आला त्यानंतर दुसरा चेंडू जर पाहिला तर एक धाव आपल्याला पाहायला मिळते तर दोन्ही संघाने स्पीडअप करायचंय अद्याप जर विचार केला तर खूप उशीर होतोय या सामन्याला खूप टाइम लावतोय या सामन्याला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा समोर खोदून काढलंय डिफॉन मध्ये एक चांगली झील आपल्याला पाहायला मिळतंय इथं संजयच्या पारीचा अंत इथं मी डीजेला चान्स देईन उत्तर नौका फलंदाज आपण पाहू शकाल निलेश शकाल संजयची जागा सावरण्यासाठी नौका फलंदाज निलेशला पाहू शकाल खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रमेशच्या माध्यमातून स्वतः संघाचा कर्णधार असेल आणि आज चौथे षटक आचळत असताना खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते खूप सुरेखाची गोलंदाजी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये खूप शांततेचा खेळ चालू असताना पण पाहू शकाल पुन्हा एकदा कटावलेला चेंडू त्या ठिकाणी एक धाव पूर्ण धाव फलकांचा जर विचार केला तर 36 धावा धाव फलकावर अद्यापर्यंत लागले गेले ते अद्याप जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये काय होईल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल शेवटचे 2 चेंडू त्या ठिकाणी मिड विकेटला खोदून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसरीला प्रयत्न होईल का रिस्की धाव ठरू शकते रिस्की धाव ठरू शकते आणि इथं मात्र विकेटचं पतन होत आहे रणजीतच्या स्वरूपात आउट आपल्याला पाहायला मिळते OUT आउट इथं डीजेला चान्स देईन शेवटचा चेंडू असेल टार्गेट सेट चेंडू टार्गेट सेट चेंडू आपल्याला पाहायला मिळते शेवटचा चेंडू समोर खोदून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न होईल का
2 धावा देखील सहजरित्या पूर्ण. तर या ठिकाणी चौथं देखील शतक समाप्त झालंय. या 4 षटकांच्या नंतर विचार केला तर धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात. 39 धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात. तर येणारे 24 चेंडू विजयासाठी 40 धावेची गरज असेल. जर हे समीकरण जर पाहिलं तर 10-10 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतला शेवटचा सामना पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी आवाजामध्ये परिवर्तन होईल. इथं मी आपण नवीन आवाज ऐकू याच विभागातला सूरज सरांचा. हॅलो, मोरिया दोधानी संघनायक. हॅलो, मोरिया दोधानी संघाचा संघनायक आणि पळसदरी दुसऱ्या फेरीतला पहिला संघ रंगला जाईल. टच करण्यासाठी याचं लगेच. हॅलो हॅलो, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल. म्हणजे जे 4 संघ राहतील त्यामुळे जास्त जो धावा करेल त्या संघाला बाय दिली जाईल. सेकंड राऊंड मध्ये जो संघ हाय स्कोर मारेल त्या संघाला तर तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. यात मात्र काही शंका नाही. हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो 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 चेक. आलेल्या तमाम क्रीडा रसिक वर्गांचं सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साईनाथ ग्रामस्थ मंडळ आयोजित दोदाणी चषक 2026 एक शानदार रुबाबदार पर्व निश्चित आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं स्वागत आहे. या ट्रॉफी मध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पर्वामध्ये एक दमदार आयोजन नियोजन खरं तर आयोजकांच्या माध्यमातून राहिले गेले. चला बॅट्समन आपण जात लगेच मैदानाच्या आतमध्ये. आता अधिकचा वेळ खर्च करू नका. येस जरूर कृष्णा सर आमच्या सोबत पोहोचवत आहेत का. खरं तर 20 दिवसांमध्ये खरं तर आयोजन खरं तर भरवलं गेलं. मी प्रथमतः आयोजकांना सलामी देईन कारण आपल्या आदिवासी समाजासाठी एक चांगला मोठा प्लॅटफॉर्म त्याने खरं तर निर्माण करून दिला गेला. साईनाथ ग्रामस्थ मंडळ या सर्वांचं मी खरं तर कौतुक करेन. चांगलीची स्पर्धा खरं तर भरवली त्यांच्या माध्यमातून. प्रकाश जोतातील खरं तर नाईट रजनी शुक्ला आपल्याला जरूर पाहायला मिळते. खरं तर मित्रांनो या स्पर्धा भरवणं खरं तर सोपी गोष्ट नाही आहे आणि त्या स्पर्धा करता त्यांना भरवल्या गेल्या. खरं तर ग्रामस्थांचा भरपूर सारा साथ लाभला गेला या स्पर्धेसाठी. सर्वांचं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया मॅच कडे. मॅच खरं तर भरपूर महत्वाची आहे. पहिल्या डाबामध्ये धावा संख्या बनवली होत्या. टीम आपण जर विचार केला तर जय भोलेनाथ गाडेश्वर संघाना 39 धाबा, येणारे बोले 24 आणि बनवायच्या 40 धाबा मैदानाच्या आतमध्ये. टीम आपण जर विचार केला तर चॅलेंजर दोदाणी संघाला. दोन्ही संघ एकाच परिसरातील जरूर आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघ एकाच ताकदीच्या. कुठला संघ कुठल्या संघावरती बाहेर पडेल हे देखील काही क्षणामध्ये खरं तर जरूर रिझल्ट लागला जाईल. 2 पंच ऑफिशियल खरं तर जर आपल्याला पाहायला किसन डुमना सरांना आपण बादवा स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंच श्याम भगत सरांना निश्चित आपण बादवा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना जर आपण बादवा. आमच्या सभेत करता आमच्या आवाजाची काळजी घेणारे ओम साई डीजे दोदाण्या त्यास आपण पाहायला गेलं तरी स्पर्धा करतर घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत ही करतर वाहिनी पोहोचवली जाते. श्री वेंडी वाहिनी करतर आणण्याची आपल्याला पाहायला मिळते. चांगलीची क्लॅरिटी क्वालिटी त्यांच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत आहे. व्हेरी फर्स्ट बॉल पहिला बॉल निलेश भगत तयार आहे. पुलटास बॉल फटका पसला गेला. जेलची नामी संध्या इथून मात्र जेल जमीन ड्रॉप झाला गेला. यस स्क्वेअर लेग पंचांचा इशारा गेलाय. नो बॉल. हॅलो. तर या ठिकाणी शत्रू उसाडकर साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. तर आपण व्यासपीठावर पण आपण आस्थान असतवा आमच्या या स्पर्धेसाठी शत्रुघ्न उसाडकर साहेबांकडून 1000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलेला आहे. त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर आपण व्यासपीठावर येऊन आपण आस्थान असतवा. थँक्यू. इथून मात्र जर आपण पाहायला गेलं तर प्रीटची नामे संधी उघडा डोळे पान पुढील बॉल आता प्रीट गोलंदाज तयार. निलेश भगत समोर रमेशला आपण पाहतो. हलक्यातून ड्राईव्ह केला गेला जर आपण पाहतो. टिपा लांग आपला छत्रशक तैनात आहे. थोडीशी मिस फिल्डिंग आणि इथून मात्र पैकी खराब इथून बाकअप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. प्रीटचा बॉल होता.
इथून जरूर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एका सिंगलच्या मदतीने संघाची भारतीय धावा संख्या टोटल आता बनले गेले 3 धावा धावपलकेवरती 40 धाब्याचा पल्ला गाठायचा आहे. इथून मात्र पापरपेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी चांगली पटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, दोन्ही संघ एकाच परिसरातील आहे, दोन्ही संघाला एकमेकाचा डाव अद्यापर्यंत माहिती आहे आणि त्या रीतीचा खेळ अद्यापर्यंत करतात जर आपल्याला पाहायला मिळते. आज करतर बी लॉर्ड्स चांगलेचे संघ जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खोला टाकण्याचा प्रयत्न हलक्यात ड्राईव्ह केला गेला, पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये लांगापला. इथून जरूर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आणि देखील माहिती आहे पहिलं षटक निलेश भगतचा. या षटकावरती जर विकेट टिकून फलंदाजी केल्या तर शेवटच्या षटकावरती जरूर अनमारी करू शकतो. 40 धाब्याचा पल्ला गाठायचा आव्हान तितकं मोठं नाही आणि त्या रीतीची आता पटकेबाजी जरूर करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक देखील रोटेट झाले गेला रमेश चौधरी या खेळाडूकडे, संघाचा कर्तर सुपरस्टार खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून इथून मात्र चांगला खेळ आता करावा लागेल. 40 धाब्याचा पल्ला गाठायचा आणि त्या रीतीची पटकेबाजी आता करावी लागेल. कोला टाकण्याचा प्रयत्न हलक्यात ड्राईव्ह केलाय, लोअर फुल टॉस बॉल होता. चांगली फिल्डिंग गली पॉइंटच्या दिशेने मध्ये खरतर जरूर आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये एका सिंगलच्या मदतीने संघाची भारतीय धावा संख्या टोटल अद्यापर्यंत बनले गेले 5 धावा धावपलकेवरती. चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सूर्य पापरपेचे षटक या षटकावरती खरतर आक्रमण करणं भरपूर महत्वाचं आहे. या षटकावरती 15+ तरी धावा आल्या गेल्या तरी देखील चांगला स्कोर उभारू शकतोय टीम चॅलेंजर दुधाणी संघ. पापरपेचे षटक एक शतरक्षक मिडवे खेळला तर एक शतरक्षक लांगापला. ही बिबरचना आपल्याला जरूर पाहायला मिळते. पटका पसला गेला मिड ऑफला शतरक्षक तैनात जरूर आपण पाहतोय डाऊन द कॅच विकेटचं पतन मोठा धक्का. ही बॅटिंग करत असताना चॅलेंजर दुधाणी संघाला फलंदाज होईल बाद. चला नो बॅट्समन आता लगेच मैदानाच्या आतमध्ये खरतर दाखल करा. मोठा धक्का लागला गेला टीम बॅटिंग करत असताना चॅलेंजर दुधाणी संघाला. प्रताप लागला फलंदाज आपण जर विचार केला तर सूरज चौधरीला. नौका फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये खरतर दाखल झाला गेलाय. किरण चौधरी आता मैदानाच्या आतमध्ये खरतर जरूर आपल्याला पाहायला मिळतो. चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये खरतर जरूर करावा लागेल. 40 धाब्याचा पल्ला गाठायचा आणि इथून मात्र चांगला खेळ आणि चांगली पटकेबाजी आता खरतर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. नौका फलंदाज किरण चौधरी आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार निलेश भगतला जर आपण पाहतो गतीमध्ये परिवर्तन गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं हे खरतर भरपूर महत्वाचं आहे. थोडीशी मिस फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये जिथं सिंगल धाव द्या तिथं आता दुहेरीमध्ये खरतर कन्वर्ट केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट धाबा मिळतील या दुहेरी धाब्याच्या मदतीने संघाची भारतीय धावा संख्या टोटल आता बनले गेले 7 धावा धावपलकेवरती. खरतर जर आपल्याला पाहायला मिळतील 7 धावा धावपलकेवरती. निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एका साईडला चॅलेंजर दोदाण्या आणि त्यांच्या विपक्ष फाईट करतोय. सोबतीला आपण पाहायला गेलं तर रमेश चौधरीला जर आपण पाहतो आडव्या बॅटने खेळलाय. आठ धावा संख्या खरतर बनले गेले 8 वरती 2 धक्के. टीम बॅटिंग करत असताना चॅलेंजर दुधाणी संघ बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय. प्रकाश चौधरी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला. ती स्पर्धा आपण जरूर पाहिली होती सरपंच उपसरपंच ट्रॉफी. त्या स्पर्धेमध्ये खरतर अक्षरशः धुमाकूल घातला होता या खेळाडूंना आणि इथून मात्र त्या रीतीची पटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. इथून हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो चेक तर डिसिजन पेंडिंग अद्याप जरूर करतर स्क्रीनवरती करतर जरूर चेक केला जातो. हॅलो ऑन स्क्रीनवरती करता जरूर चेक केला जातो. तिसऱ्या पंचाचा इशारा गेला. इट इज अ व्हाईट बॉल करा बॉल इथून मात्र करता जरूर रिव्ह्यू लॉस झाला गेलाय. टीम जय भोलेनाथ गाडेश्वर संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावा संख्या टोटल आता बनली गेली. आपण जर विचार केला तर 28 धावा संख्या बनली गेल्या. अद्याप मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ. आता मैदानाच्या आतमध्ये सूर्य गोलंदाज संजय शुभम चौधरी नो लोक या स्टाईल फटका सजवायचा होता. पंचांचा कॉल. षटक क्रमांक इथून तिसरं संपला गेला आणि 3 षटकाच्या मदतीनं संघाची धावा संख्या टोटल आता बनली गेल्या 28 धाबा. येणारे बोले 6 आणि बनवायच्या 12 धाबा आता मैदानाच्या आतमध्ये टीम चॅलेंजर दोदाणी संघाला. चला टीम मीटिंग घेऊ नका. टीम जय भोलेनाथ गाडेश्वर संघ ड्रिंक्स बॅग येस ओके. तोपर्यंत देऊ आम्ही ओम साई डीजे ला संधी. हॅलो चला स्पीडअप घ्या. आता अधिकचा वेल खर्च करू नका. अद्याप भरपूर सामने पेंडिंग आहेत. 6 चेंडू आणि बनवायच्या 12 धाबा आता मैदानाच्या आतमध्ये टीम चॅलेंजर दोदानी संघाला. सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये खरतर निश्चित आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग अद्याप जॉईन आहे. सर्वांचं स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून साईनाथ ग्रामस्थ मंडळी ट्रॉफी खरतर जर आपल्याला पाहायला मिळते. पर्व पहिल्यामधील दिमागदार 16 निश्चित आपल्याला पाहायला मिळते. खरतर ग्रामस्थांनी खरतर भरपूर साथ लाभली गेल्या. सर्व ग्रामस्थांचं देखील स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी खरतर प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेल्या. मंगाशी आम्हाला बारक्यांनी उल्लेख केला होता. तब्बल 20 दिवसांमध्ये खरतर ही स्पर्धा खरतर भरवली गेल्या. या प्रकाश जोतातील लाईट रजनी शुंकला या स्पर्धा भरवणं मित्रांनो खरतर सोपी गोष्ट नाही आहे आणि त्या स्पर्धा खरतर आयोजकांनी भरवले गेलेत. त्यात आपण पाहायला गेलं शांताराम सर असतील, त्याचनंतर नानू सर असतील आणि त्यांची संपूर्ण सेना आणि खरतर प्रचंड मेहनत त्या स्पर्धेसाठी खरतर घेतली गेल्या. शेवटच्या षटकावरती गोलंदाज आलाय प्रदीप आलाय. इथून मात्र शेवटच्या षटकावरती 6 चेंडू आणि आता बनवायच्या 12 धाबा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. 4थ्या षटकाला सुरुवात. आता मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल अक्रॉस लाईन चेंडू कॅच होता. पॅड वरती खरतर चेंडू रिलीज झाला. जेवढे जेवढे डॉट बॉल केलते तेवढ्या फलंदाजावरती प्रेशर इथून जर आपल्याला पाहायला मिळतील. आता समीकरणाऱ्या 5 चेंडू आणि बनवायच्या 12 धाबा. जबरदस्त मॅच आता मैदानाच्या आतमध्ये रंगले गेल्या. चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल. 5 चेंडू आणि बनवायच्या 12 धाबा मैदानाच्या आतमध्ये. जे बोलतात ना मंजिले मिले ना तो मुकंदर की बात है लेकिन हम लढे नाही ये तो गलत बात है. आता लढावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. टीम चॅलेंजर दोदाणी संघाला हलक्या हाताने क्लिक करायचा होता. पॅड वरती आणखीन एक चेंडू रिलीज झाला गेला आणि इथून मात्र एकदम आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पार मिळेल. आता समीकर उरलाय 4 चेंडू आणि आता बनवायच्या 11 धाबा मैदानाच्या आतमध्ये. वाडा मॅच जबरदस्त सामना आता मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. 4 चेंडू आणि आता बनवायच्या 11 धाबा मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने प्रेक्षक वर्गांना सामना हवा होता त्या रीतीचा सामना आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 बॉल आणि बनवायच्या 11 धाबा मैदानाच्या आतमध्ये. क्लीन बोर्ड त्रिपणाची यू मिस साइड डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉइड. आणखीन एक फलंदाज होईल बाद. कृष्णा पारदिया आता मैदानाच्या आतमध्ये उर्फ बारक्या आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला. आता बनवायच्या 3 बॉल आणि 11 धावेची गरज आहे. लॉरो से मिलकर नौका पार नहीं होत्या, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होत्या. 3 बॉल आणि आता बनवायच्या 11 धाबा मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच. गोलंदाज तयार प्रदीप समोर बारक्याला जर आपण पाहतो गोलंदाज तयार या. पुलटास बॉल होता आडव्या बाटने जरूर खेळायचा होता. परफेक्ट डॉर्कर आता मैदानाच्या आतमध्ये. समीकरण उरलंय 2 बॉल आणि आता 11 धाबेची गरज मैदानाच्या आतमध्ये.
2 मोठे पटके लगावे लागतील आता मैदानाच्या आतमध्ये जर सामना जिंकायचा असेल तर रेस्पॉन्स वाईट साइड रिव्यू इस टीम आपण जरूर पाहतो बॅटिंग टीम डिपार्टमेंट रिव्यू इथून जरूर ऑन स्क्रीन वरती करता जरूर चेक केला जाईल श्री इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत ही वाहिनी जरूर पोहोचवली जात्या जरूर करता पुढील मॅच देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल एका साईडला टीम स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदाने आणि त्यांच्या विपक्ष फाईट करत टीम श्री स्वामी पळसदरी संघ जरूर आपल्याला पाहायला मिळेल हे दोन संघ आमने सामने करतर नीचे आपल्याला पाहायला एका साईडला दत्ता बसमा तर एका साईडला नागेश शुगडा तर एका साईडला दीपक बसमा तर एका साईडला वसंतोला असं पाटल मैदानाच्या आतमध्ये करतर निश्चित आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या पंचाचा इशारा लागेला पेर डिलिव्हरी 2 बॉल आणि आता बनवायचे 11 धावा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार प्रदीप तयार समोर बारक्याला जर आपण पाहतोय 2 चेंडू आणि बनवायच्या 11 धावा मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोर्ड त्रिपणाची यू मिस आणि डेफिनेटली एक फलंदाज होईल बाद चॅलेंजर दोदानी संघाचा फलंदाज बाद एक बॉल आणि बनवायचे 11 धाबा मॅच मध्ये करता जर औपचारिकता शिल्लक या एखादा खराब बॉल आला आणि त्याच्यावरती प्रार झाला एखादा चमत्कार घडला तर मॅच मध्ये वापसी करू शकतो टीम चॅलेंजर दोदानी संघ जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्या रीतीची गोलंदाजी केली जाईल का हे देखील जर आपल्याला पाहायला एक बॉल आणि आता बनवायचे 11 धाबा मैदानाच्या आतमध्ये टीम चॅलेंजर दोदानी संघाला गोलंदाज तयार प्रदीप तयार या एक बॉल 11 धाब्याची गरज गतीमध्ये परिवर्तन पंचांचा कॉल इट इज अ व्हाईट बॉल जर आपण पाहतो तर समीकरण उरलाय एक बॉल आणि बनवायच्या 10 धाबा एखादा खराब बॉल आला तर त्याच्यावरती प्रार झाला तर मॅच मध्ये वापसी करू शकतो ऍक्शन मध्ये मनोज भगतला जर आपण पाहतो आज करता त्यांचा संघ देखील पहिली मॅच करता दणदणीत विजय प्राप्त केला गेला आणि इन ऍक्शन मध्ये मनोज भगतला जर आपण पाहतो गोलंदाज असतं या इथून मात्र सामना देखील जिंकला जातो टीम जय भोलेनाथ गाडेश्वर संघ अडलक टीम चॅलेंजर दोदानी संघ तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आपले देखील गोडचं कौतुक अभिनंदन टीम जय भोलेनाथ गाडेश्वर संघ आपण पाहता पुढील फेरीमध्ये दाखल झाला गेला त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच इकडे जर आपण पाहतो नागेश शुगडा इन ऍक्शन मध्ये करताना जर आपल्याला पाहायला मिळेल